दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील सर्वच किनारी जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून कोकणातील 525 लँडिंग पॉइंट संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत। या संदर्भात पोलीस आणि तटरक्षक दलाने संयुक्त सागरी गस्त सुरू केली आहे। समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नौकांची तपासणी सुरू आहे। तसेच बॉम्ब शोध पथकाकडून किनारी भागात आणि सागरी महामार्गावरील तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। सागरी महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे। पोलीस आणि तटरक्षक दलाचे पथक 24 तास गस्त ठेवून किनारपट्टीवरील सुरक्षेचे पुनरावलोकन करत आहेत। नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। काल दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जो अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला होता, त्या अनुषंगानं महत्वाची जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे, महत्वाची बंदरे, महत्वाचे पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे। तसेच विविध ठिकाणी पेट्रोलिंग, पोलिसांची पेट्रोलिंग, संयुक्त गस्त, जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स, कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्वाचे कस्टम्स असतील, कोस्ट गार्ड असतील, यांच्याही समन्वयातून पोलीस गस्त प्रभावीपणे चालू आहे।